शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी मंडळी, मुजरा, मानाचा मुजरा आपल्याला. मी शिवमुद्रा ढोल ताशा पथक खुद्द आपणाशी संवाद साधायला इथे आलो आहे. ढोल ताशा म्हटलं की मराठी माणसाचं मन अभिमानानं भरून तर येतच, पण त्याचबरोबर मनात एक धडकी भरल्याशिवाय राहत नाही. कारण मुळात ढोल ताशा हे एक रणवाद्य. माझा इतिहास थेट शिवाजी महाराजांपासून सुरू होतो. महाराजांच्या काळी सुद्धा युद्धापासून ते कुठल्याही आनंदाच्या आणि उत्साहाच्या क्षणी माझी म्हणजे ढोल ताशाची हजेरी असायचीच. अजूनही मला तो प्रसंग आठवतो. श्री महाराजांच्या राज्याभिषेकाची मिरवणूक जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालेली. मंगलवाद्ये, मंगलचिन्हे, मंगल घोष यांनी अख्खा रायगड दणाणून गेला होता. आणि त्या मिरवणुकीत अग्रस्थान मी भूषवलं होतं. ह्या ढोल ताशा पथकानं माझा ऊर अभिमानानं भरून आला होता. तीच परंपरा पुढे पेशवाईत पण निरंतर चालू राहील. आणि खरी धमाल सुरू झाली ती गणेशोत्सव सार्वजनिक झाल्यापासून. याचं सगळं श्रेय जातं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना. पुण्यात बघता बघता हा उत्सव जोर धरू लागला आणि त्याबरोबरच माझं म्हणजे ढोल ताशा पथकाचं महत्व वाढू लागलं. आज पुण्यात शेकड्यांनी ढोल ताशा पथकं उभी आहेत. मी आज मराठी अस्मितेची निशाणी म्हणून ओळखल्या जातो. पण तुम्हाला खरी गंमत सांगायची आहे ती माझ्या इथल्या म्हणजे नागपूर आगमनाची. बरोबर 2 वर्षांपूर्वी माझा पुण्यातील एक मावळा आणि ढोल ताशा वादक गजानन जोशी त्याच्या नोकरीनिमित्त नागपुरात दाखल झाला. संघाचा स्वयंसेवक आणि घोष विभागाचा वादक असल्या कारणानं त्याचा येथील संघ परिवारात लगेचच परिचय झाला. पुण्यात स्वरूपवर्धिनी पथकात सक्रिय असल्यानं त्याच्यातील वादक त्याला स्वस्थ बसू देईना. मी त्याची तळमळ जवळून अनुभवत होतो. जयंत बैतुले मास्तरांशी त्यांचा परिचय झाला आणि चाय पे चर्चा सुरू झाली. 4 समविचारी व्यक्तींचा होकार आला आणि मी शिवमुद्रा या नावानं आकार घेऊ लागलो. पैशांची जुळवाजुळव त्यांनीच केली. फक्त 2 ताशे आणि 5 ढोल आले, ते पण जुने. पण उमेद मात्र अगदी पक्की होती. आता प्रयत्नपूर्वक सरावासाठी काँग्रेस नगरच्या न्यू इंग्लिश शाळेची जागा पण मिळाली. पण वाद्य ठेवण्यासाठी काही जागा मिळेना. मग काय, रोज दुचाकीवरून एक ढोल जयंता मास्तरांच्या घरून आणायचा आणि मग ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सराव करायचा. नवीन काहीतरी करायची जिद्द या मावळ्यांना हा त्रास सहन करायची शक्ती देत होती. पण ही एक अडथळ्यांची शर्यत होती. परिसरातील रहिवाशांना होणाऱ्या त्रासामुळे न्यू इंग्लिश शाळेतील सराव बंद झाला. मग काय इथेच धावून आले ते मकरंद पांढरी पांडे सर. त्यांनी निखिल मुंडले यांच्याशी चर्चा केली आणि अंध विद्यालयाचं हे मैदान सरावासाठी उपलब्ध झालं ते आजपर्यंत कायम आहे. मी शिवमुद्रा पथक
त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता माझे मावळे दुपटीनं सराव करत होते. वाद्यांची आणि वादकांची संख्या वाढली. नवीन नवीन ताल आकार घेऊ लागले. माझा एक मावळा सुंदर शब्दात सांगतो, ह्या माझ्या पथकात 2 सख्खे भाऊ जिवलग मित्रांसारखे आणि 2 मित्र सख्ख्या भावांसारखे वागायला लागले. सराव करताना अनेक गमती व्हायच्या. आजूबाजूचा वादक जरी चुकला तरी शिक्षा मात्र अचूक वादन करणाऱ्याला व्हायची. आणि मग हातावर छडीऐवजी पायावर टिपरूचा प्रसाद मिळायचा. पण ही शिक्षा म्हणजे सुद्धा एक परीक्षाच होती, खरा शिवमुद्रेचा स्वयंसेवक घडविण्याकरता. आज असे अनेक निष्ठावान स्वयंसेवक माझ्या परिवारात सामावले आहेत. त्यात भर पडली ती नागपूर शहरातील स्त्री शक्तीची. आणि विदर्भात महिला वादक असणारं पहिलं पथक म्हणून मला या शिवमुद्रा पथकाला मान आणि लौकिक मिळाला. अगदी 7-8 वर्षांच्या चिमुकल्यापासून 70 ओलांडलेल्या आजोबांपर्यंत अनेक महिला आणि पुरुष माझे वादक आहेत. भाऊ भाऊ, बहिणी बहिणी, भाऊ बहीण, आई मुलगा हे सोबत उभे राहून जेव्हा वादन करतात तेव्हा मला खरंच खूप अभिमान वाटतो. बरं, या वादकांना बिदागी कुठली? तर त्यांना मिळणारं आंतरिक समाधान हीच त्यांची बिदागी. कारण वादनाकरिता मला जी बिदागी दिली जाते त्यातून वाद्यांची देखरेख आणि उरलेला पैसा समाज उपयोगी उपक्रमांकरिता हे वादक जमा करतात. हे आपल्यातील फार कमी लोकांना ठाऊक असेल. आणि तरीही माझ्या या शिवमुद्रा पथकातील परिवाराला काही आयोजकांचे आलेले अनुभव पाहिले की रक्त उसळायला लागतं. अनेक आपलं म्हणणाऱ्या आयोजकांनी ठरलेली बिदागी तर सोडाच, पण साधी कौतुकाची थाप देखील माझ्या वादकांना दिली नाही. स्वतः आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं वेळेचं नियोजन बिघडलं म्हणून माझ्या वादकांचा हात पकडून वादन बंद केलं. पण वरून कणखर दिसणारा निधड्या छातीचा तो वादक मनानं संस्कारित होता म्हणून त्यानं संयम दाखवत आपण शिवमुद्रा पथकाचा एक निष्ठावान स्वयंसेवक आहोत हे सिद्ध केलं. असो, या सर्व अनुभवातूनच आम्ही ठरवलं की वादन करायचं ते फक्त सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांकरिता. आज अनेक मानाच्या ठिकाणी माझ्या वादकांनी वादन सादर केलं. नागपुरातच नव्हे तर आसपासच्या अनेक गावांमध्ये देखील एवढ्याच ताकदीनं या वादकांनी कला सादर केली. कुठे स्थिर वादन तर कुठे कुठे लांबच लांब मिरवणूक, पण जोश मात्र सगळीकडे सारखाच. एकदा का डोक्यावर फेटा चढला की तो आवेश मग बघायलाच नको. मग तो वादक पुरुष असो की महिला. अनेक वृत्तपत्रातून आमच्या वादनाची दखल घेण्यात आली. अनेक रसिकांनी प्रेमानं उत्स्फूर्ततेनं दाद दिली, भरपूर कौतुकही केलं. आज या वार्षिक उत्सवाच्या निमित्तानं मी शिवमुद्रा ढोल ताशा पथक, सर्व वृत्तपत्रांचं, सर्व आयोजकांचं, ज्यांनी ज्यांनी आम्हाला वादन सादर करण्याची संधी दिली त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि पालकांबद्दल काय बोलू, तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळेच ही संस्कृतीची पालखी तुमचा पाल्य वाहून नेण्यास समर्थ आहे.
फक्त 5 ढोल आणि 2 ताशे अशी सुरुवात करून फक्त 2च वर्षात 40 ढोल आणि 14 ताशे, त्याचबरोबर 150 वादकांचा परिवार अशी उत्तुंग भरारी मारताना मला या शिवमुद्रा पथकाला कुठेही गर्व नाही, पण अभिमान निश्चितच आहे. पुनश्च एकदा धन्यवाद. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धेष्णूर विश्ववंदिता शहासुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते.